काय सर माहिती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताची गोष्ट आहे, लय दिवस नाही झाला असं, 15 दिवस झाला असं, ह्यांच्या गाडीत फिरणारे गजू सोळंके, केशव वायभट, पंकज सोळंके ह्यांच्या म्हणजे ताप्यातले, आणि ह्यांचा मेवना बी वाळूचा धंदा करतो. बसतात हायवात बांगला गाडी. ज्या टायमाला पाटील उपासनाला बसायच्या अगोदर मेवण्याला राहायला घर नव्हतं, 500 रुपये रोजाने लोकेशनला होतं वाळूच्या. आता डायरेक्ट अचानक कसं काही एवढं कुठून आलं. बसतात हायवा, बंगला, 4 व्हीलर शोरूम गाडी. आणि त्याच्यात आणखी एक सांगतो, हे कुणाच्या पाय पडले काय पडले, गजू सोळंकेवर, केशव वायभटवर आणि ते पंकज सोळंकेवर NPD कायदा पडला, म्हणजे स्थान बंद 1 वर्षासाठी हे झाली. इथे हर्सुललाच ते सध्या. तर मग हे कुणाच्या पाय पडले की माझ्या मेवण्याला फक्त काय करा, जिल्हा बंदी करा, पण NPD टाकू नका. कुणाच्या पाय पडले ह्याचा सुद्धा शोध लागायला पाहिजे. तुम्ही लय मायावर आरोप करतात ना, तुमची सुपारी, माझी सुपारी घेतली ना, असं केलं तसं केलं, ह्याच्या आरशीट मध्ये कुठे? अरे बोलतात किती खोटं, स्वतःची TRP वाढण्यासाठी तुम्ही काही बी करू शकतात. औरंगजेबाचीच मी तुम्हाला उपमा देणार इथून पुढे. तुम्हाला काय माझं वाटोळं करायचं ते करा, माझ्यावर कोणची यंत्रणा घालायची ती घाला, तुम्हाला काय काय सोंग आणायची ते आणा, मी तुम्हाला भेट नाही. आणि मी एवढा पालता काळजाचा होतो म्हणूनच तुम्हाला हा मावळा गाठला होता. पण तुम्ही ह्या मावळ्याचा एवढं वापर करून घेतला. माझं नाव गणूजी शिर्के हे करतात का? गणूजी शिर्के तुम्हीच फितुरत आहात, तुम्हीच जातीचं वाटोळ केलं, जातीत तेढ निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराजाच्या विचाराने चलत नाहीत तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातीला घेऊन चलत होते, ते तुमच्यात विचार नाहीत. आणि तुम्ही एकदम आहे का आता, तुमचं लय माहिती आहे मला. तुम्ही इथून मागे मी तुमच्या संग 2 वर्ष मोटरसायकलवर फिरलो अभियानामध्ये. तुम्ही काय काय टार्गेट करीत होतात, मुसलमानाला तर किती टार्गेट करीत होते. पण आता ह्या उपोषणापासून तुम्ही मुसलमानावर बोलतात का? इथून मागे किती हिंदुत्व होतं तुमच्यात, असं तुमच्या नसात हिंदुत्व भरलेलं होतं, ते कुठं गेलं? 2016ला हे आहे का वाळूच्या टेंडरला पैसे कोणाकडून घेतलेले? मला वाळूचे टेंडर घ्यायचंय म्हणजे माझ्याकडून बी घेतलेले 50,000. त्या टायमाला लक्ष्मण अण्णा पवार पहिल्या वेळेस आमदार झालते आणि त्यांच्यावर अॅट्रॉसिटी झालती. तर तिथं हे आले आणि मला म्हणले, मला अर्जंट 50,000ची गरज आहे. तर म्या बायकोचं सोनं घाण ठेवलं. त्या टायमाला नोटाबंदी झालत्या. मुथूट फायनान्स मध्ये आहे का म्या सोनं घाण ठेवलं, कुठं बीडला ठेवलं सोनं घाण. तर मी तिथून आलो, ते कॅश चलन भेटलं ना मला, 2,000च्या नोट आणि 500चं काही. मी आलो तर मी एवढा भावनिक झालो, मी असं म्हणजे ह्यांना देवच मानित होतो, म्हणजे महाराजासारखी उपमा देत होतो. तर माझा विचार आहे का, सर ह्यांना हे 1.5 लाख रुपये द्यायचे. माझ्या संग कृष्णा शिंदे होता बघा रोहितचा, तो बी पाटीलच आहे. तर मी आलो तिथं, तो कृष्णा शिंदे म्हणला, अरे काय येडा झाला का, एवढे पैसे देत असतात का? मला 10-5 हजार रुपये वेगळे, तरी बी मी आहे का 25,000 रुपये दिले त्याच्यातले, आणि दिले, खुश झाले. मग मला म्हणले, लक्ष्मण अण्णा पवारला म्हणले, काय ह्यांना उत्तर द्यायचं का, ह्याने आपल्या संग असं केलं तसं केलं. लक्ष्मण अण्णा म्हणले, मला अजिबात काही करायचं नाही, तुम्ही तुमचे कामधंदे बघा, मी असल्या राड्यात पडत नाही. ते आमचा वैयक्तिक प्रश्न. म्हणजे हे तिथं आहे का पेटवायला आले ते 18 झाली त्याच्यामुळे काय, जे समजा एसीच्या लोकांना काय हानमार करायचे हे तिथं मला म्हणले होते. आणि नार्को टेस्ट मध्ये SIT मध्ये ते बी येईल ना, मी तर तयारीच आहे. हे निवाळूचं टेंडर म्हणून माझ्या भरपूर मित्राकडून पैसे घेतलेले आहेत, कुणाला 1 रुपया सुद्धा दिलेला नाही. ते बी आहे का SIT मध्ये नार्को टेस्ट मध्ये येईन. ह्याला वाटतंय आता पैसे द्यावात, पण पैसे द्यावात तर लोक म्हणते ह्याच्याकडे कुठून आले. त्याच्यामुळे हे पैसे द्यायला बी भ्या लागले. माझ्या नगरच्या मित्राचे 5 लाख होतं. माझ्या गावाकडला एक मित्र आहे, त्याचे 3 लाख, 3-3.5 लाख. माझे तर असे लय. आणि दारूच्या धंद्याला बी 1 लाख रुपये घेतलेले, ते बी दिले नाही. माझ्याच मित्राचे घेतलेले धंदा.